स्वागत करणार आहोत या आयोजकांमुळे देवगड हा परिसर क्रिकेटच्या बाबतीत सुप्रसिद्ध झाला. अगोदरच हापूस आंब्याच्या बाबतीत हा परिसर विश्वविख्यात आहे आणि क्रिकेटच्या आयोजकांच्या बाबतीत सुद्धा देवगड तालुका आता भारतभर ओळखला जाईल. तर यंगस्टार देवगडची सर्व आयोजक मंडळी त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. दानिश 11 देवबाग टीम एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या प्लीज. ओव्हर क्रमांक 1 पहिला चेंडू पॉइंटला अगदी झेल पकडला जातोय तडम्यांच्या दिशेने. मिलिंदला माघारी परतावं लागेल. महिपाल ओव्हर क्रमांक 1 पेश करताना इथे पहिला धक्का. समर्थ कृपा काळेश्वर विरुद्ध दानिश 11 देवबाग अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला होता दानिश 11 देवबाग टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत समर्थ कृपा काळेश्वर संघ. मिलिंद बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती महिपालने इथे झेलबाद केलंय मिलिंदला. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होतील निलेश. आजच्या दिवसातील चौथी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. दोन्ही टीमचा विचार केला तर एक एक मॅच हे पराभूत झालेत. महिपाल गोलंदाजी मार्कवर त्याच्या विरोधात निलेश पाहायला भेटेल. पोलर लेनचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धावा मिळणार नाहीयेत. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. बॉलर तयार पुन्हा एकदा. चांगला चेंडू स्विंग अन मिस. ऑफस्टमवरून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत या ठिकाणी. एकूण 3 चेंडू निर्धाव फेकलेत. काय गोलंदाजी करतोय महिपाल. दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करताना ओव्हर क्रमांक 1 पेश करतोय. त्याच्या विरोधात इथे निलेश स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. समर्थ कृपा टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला चेंडू. सेकंड स्लिपला चेंडू जातोय तोपर्यंत एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत. एका धावेने टीमचं खातं खोललं गेलंय. आपलं खातं खोलतोय तोपर्यंत टीमची धावसंख्या 1 ला 1 अशी परिस्थिती आहे. 1 ला 1 अशी परिस्थिती पाहायला भेटेल. बॉलर तयार महिपाल. चांगला चेंडू स्विंग अन मिस. चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून. सुरुवातीपासून वर्चस्व पाहायला भेटतंय. मिलिंद इथे बाद झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. समर्थ कृपा काळेश्वर गोवा राज्यातील भरणा असलेला हा संघ इथे खेळताना दिसतोय आपल्या समोर. चांगला चेंडू मिड विकेटला फक्त दिशा दिली आहे. 1 बाउंड चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव निलेशच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1 ला 2 अशी परिस्थिती आहे समर्थ कृपा काळेश्वर टीमची. नवीन गोलंदाज नयन भगत येतोय. मिस्टर नयन भगत पाहायला भेटेल. दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 ला 1 अशी परिस्थिती आहे समर्थ कृपा काळेश्वर टीमची. स्ट्रायकिंग एंडला बॅटर गणेश पाहायला भेटतोय आणि त्याच्या विरोधात नयन भगत राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजवीकडून. चांगला मोठा फटका सजवलाय. मिड विकेटला पाहायचा आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. झेल घेईल का? अंदाज चुकलाय. झेल सुटलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल गणेश आणि निलेश मध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 4 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. 1 ला 4 अशी परिस्थिती आहे.
समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून नयन भगत चांगला चेंडू टॅप केलाय, दिशा दिली आहे, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता झेल सोडणार नाहीये आणि अप्रतिम झेल पकडलाय. दुसरा धक्का पोहोचेल समर्थ कृपा काळेश्वर टीमला. दुसरा धक्का पोहोचलाय इथे. गणेश बाद होतोय टीमला बसलेला दुसरा धक्का. टीमची धावसंख्या 2-4 अशी परिस्थिती आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल, अंतिम दिवस असेल आणि आजच्या रजनीमधली शेवटची मॅच असेल आणि शेवटच्या मॅचच्या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये मुख्य व्यासपीठावरती ड्रॉ केला जाईल सेमीफायनलचा. म्हणजेच काय तर उद्या होणाऱ्या मॅचचा ड्रॉ शेवटच्या मॅचच्या मधल्या इनिंग ब्रेकमध्ये मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. याची प्रत्येक मालकाने नोंद घ्यायची टीम ओनरने. नयन भगत गोलंदाजी मार्कवर, त्याच्या विरोधात अवधूत येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. अवधूत इथे अगोदरच थोडेसे शफल झाले आहेत, परंतु इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सजवलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव एकाने घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. टीमची धावसंख्या 6-2 अशी परिस्थिती आहे. महिपाल काय गोलंदाजी केली, 2च धावा दिल्यात ओव्हर क्रमांक 1 करताना. आणि तिथे मात्र मोठा फटका सजवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे झेल पकडला जातोय आणि इथे मात्र तिसरा धक्का पोहोचेल समर्थ कृपा काळेश्वर टीमला. माघारी परतावं लागतंय बॅटर अवधूतला. समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या ओनरचा विचार केला तर पुन्हा जी फाळके सर आहेत आमच्या डगआउटमध्ये, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल. वैभव जातोय. समर्थ कृपा यांच्या टीमचा विचार केला तर ते फार्मा कंपनीमध्ये सध्या कार्यरत आहेत. हे सर्वच्या सर्व खेळाडू गोव्यामध्ये आणि गोव्यावरून इथे खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. वैभव पाहायला भेटेल. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय, सन्मान दिलाय. इथे नयन चेंडू अडवतोय, तोपर्यंत डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटेल. दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय दानिश 11 टीमने. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये समर्थ कृपा काळेश्वर टीमला. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटला भरपूर उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतोय. तोपर्यंत इथे अप्रतिम झेल पकडला जातोय. तिसरा धक्का पोहोचेल इथे. सहाला 3 अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर सोहम जाईल मैदानात. 6-4 माफ करा. 6-4 अशी परिस्थिती आहे. खूपच दयनीय अवस्था समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून. महिपाल आणि त्यानंतर नयन भगत.
महिपाल येतोय. आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न, परंतु इथे मात्र यष्टीरक्षकाच्या मागे बॅकअप करणारा खेळाडू आहे, त्याने हा झेल पकडलाय आणि इथे निलेश बाद होतोय. सहाला 5 अशी परिस्थिती आहे. 6 धावा झाल्यात, 5 गडी गमावलेत. समर्थ कृपा काळेश्वर टीमने महिपाल ज्याने ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 2च धावा दिल्या होत्या, तोच महिपाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला सुनील. चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू, हलक्या हाताने स्टेअर करायचा होता सुनीलला, परंतु बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून इथे मात्र दयनीय अवस्था, संघ अडचणीत आहे, परंतु सोहम आणि सुनीलला मोठे फटके मारावे लागतील. महिपाल त्याच्या विरोधात पुन्हा एकदा मोठा फटका, बॉडी बॅलन्स सांभाळलाय, परंतु इथे मात्र पाहायचंय क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. समर्थ कृपा काळेश्वर भरपूर वेळानंतर 2 धावा ऍड केल्या जातात टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत समर्थ कृपा काळेश्वर टीमने. भरपूर वेळ लागलाय, 10 धावांचा पल्ला गाठायला अजून. हलक्या हाताने स्टीर केलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी चांगली आहे, यष्टीरक्षक आहेत त्या ठिकाणी, विशाल आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत चेंडू चांगला कलेक्ट केलाय. टीमची धावसंख्या 10 धावा. 10 धावा जमवण्यासाठी 3ऱ्या ओव्हरची प्रतीक्षा करावी लागली आहे समर्थ कृपा काळेश्वर टीमला. दडपण आहे. चांगला चेंडू, स्विंग आणि मिस, बन्नाट वेग इथे पाहायला भेटतोय. काय गोलंदाजी करतोय महिपाल. ओव्हर क्रमांक 3 इथे पेश केली जाते दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून. महिपालच्या विरोधात पुन्हा एकदा बॅटर तयार. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते, 2री धाव वेगाने घेतली जाते. खराब फेकी, पुन्हा एकदा खराब फेकी आहे की काय, परंतु बॅकअप केले जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि ते 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 12ला 5 अशी परिस्थिती आहे समर्थ कृपा काळेश्वर टीमची. 12ला 5. रत्नदीप येतोय, नवीन गोलंदाज, ओव्हर क्रमांक 4 आणि त्याच्या विरोधात लेफ्ट हँड बॅटर इथे पाहायला भेटेल सोहम आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, पाहायचंय अलाव द कार्पेट चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, तोपर्यंत 1 धाव सोहमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या वाढते. 13 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलं होतं सोहमसाठी, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केला जातोय. चांगली बॅटिंग करावी लागेल, ते संघ अडचणीत आहे. आतापर्यंत 5 गडी गमावलेत समर्थ कृपा काळेश्वर टीमने. मोठी धावसंख्या रचावी लागेल सोहम आणि सुनीलला, परंतु रत्नदीप गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. पाहायचा इथे काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक येतोय, झेल नक्कीच पकडेल. पहिल्या अटेम्पला झेल सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्पला अतिशय दर्जेदार झेल पकडलाय आणि या ठिकाणी मात्र सुनील बाद होतोय.
नवीन बॅटर सध्या मैदानात 6 गडी गमावलेत समर्थ कृपा काळेश्वर टीमने. सिद्धार्थ जातोय या ठिकाणी. रत्नदीप चांगली गोलंदाजी करतोय स्ट्रायकिंग एंडला. सिद्धार्थ पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडला सोहम लेफ्ट हँड बॅटर. लेफ्ट हँड बॅटरला इथे कुठेतरी करामत करावी लागेल. यानंतर अजून 2 मॅचेस आहेत, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमने. सामना सुरुवात करायची आहे. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर त्याच्या विरोधात रत्नदीप आहेत. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये येतच नाही आहे चेंडू. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या वाढते. 14 धावा. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध आंबा उद्योजक फरीदजी काझी यांचं सुद्धा या क्रीडांगणावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. वेलकम सर आपलं. बॅटर लेफ्ट हँड बॅटर सोहम आहे त्या ठिकाणी. थोडेसे अगोदर शप्पल झाले. चांगला कव्हरला ड्राईव्ह केलाय. पायचा डीप मधून क्षेत्ररक्षण येते. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव. एका धावने टीमची धावसंख्या वाढते. सिंगल डबल वरती भर दिला जातोय. मोठे फटके मारण्याची जरुरी आहे, परंतु इथे मात्र जकडून ठेवलंय दानिश 11 देवबाग टीमने. अतिशय दर्जेदार गोलंदाजी महिपाल, नयन भगत, आता रत्नदीप चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून. परंतु स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ पाहायला भेटतोय. मोठे फटके मारेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं. हा मात्र मोठा फटका सजवलाय. आत्ता काऊ कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई जपर चेंडू आउट ऑफ पार. सिद्धार्थच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला चौकार येतोय. षटकार. सहा धावा या चेंडूवरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 21 धावा. अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. इथे आक्रमण करावं लागेल. हात खोलावे लागतील सिद्धार्थला, परंतु रत्नदीप याला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. अकुटप्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न बाउन्स झालाय. वाईड घोषित केले आहे पंचांनी. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या वाढते, परंतु इथे मात्र मोठी बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. हा सामना जिंकायचा असेल समर्थ कृपा काळेश्वर टीमला, तर मात्र मोठी धावसंख्या उभरावी लागेल. रत्नदीप चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण सुद्धा झालंय. सिद्धार्थ एक षटकार त्याच्या बॅट मधून पेश केला गेलाय. तोच सिद्धार्थ इथे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. बॅटर तयार. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. भन्नाट वेग इथे पाहायला भेटतोय. ऑफस्टंप वरून हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 6ला 22 अशी परिस्थिती आहे. समर्थ कृपा काळेश्वर टीमची शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावा आता बनवल्या आहेत. 6 गडी गमावले आहेत समर्थ कृपा काळेश्वर टीमने. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवेल पाहायचंय. दानिश 11 देवबाग विरुद्ध समर्थ कृपा काळेश्वर अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. कौस्तुभ येतोय या ठिकाणी. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँड बॅटर मिस्टर सोहम. सोहमला या ओव्हरमध्ये मोठे फटके मारावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. सिद्धार्थने एक षटकार ठोकलाय. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर. रनिंग मध्ये थोडासा अडथळा येतोय, परंतु पुन्हा एकदा जाईल गोलंदाजी मार्कवर. कौस्तुभ शेवटचं षटक हाताळतोय. किती षटकार मारेल, किती चौकार मारेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. संघ अडचणीत आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल सोहमला आणि सिद्धार्थला, परंतु तो सध्या सिद्धार्थ नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला सोहम पाहायला भेटतोय. लेफ्ट हँड बॅटर समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या माध्यमातून शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. हा मात्र चांगला चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. पंचाने वाईड घोषित केलाय. कौस्तुभच्या चेंडूवरती वाईड घोषित करताय. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. माफक 23 धावा लगावल्यात. 6 गडी गमावले आहेत. समर्थ कृपा काळेश्वर टीमने सुरुवातीपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून समर्थ कृपा काळेश्वर टीम वरती, आणि आतापर्यंत दबावच राहिलाय समर्थ कृपा काळेश्वर टीम वरती.
पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर इथे गती थोडीशी कमी पाहायला भेटली आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू टाकला जातोय कौस्तुभच्या माध्यमातून, जो दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच असेल AK वरवडे त्याच्या विरोधात. चालू सामन्यातील विजेता संघ. बॉलर तयार कौस्तुभ. चांगला चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र यष्टिरक्षक थोडेसे पंबल, परंतु इथे मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आउट होईल सोहम या ठिकाणी. 7वा धक्का पोचतोय समर्थ कृपा काळेश्वर टीमला. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. AK स्पोर्ट्स वरवडे टीमचा कॅप्टन आणि संपूर्ण स्क्वॉड आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचंय. चला या. AK स्पोर्ट्स वरवडे टीमचा कॅप्टन आणि संपूर्ण स्क्वॉड मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या लगेच. कौस्तुभ येतोय गोलंदाजी मार्कवर. सिद्धार्थ आहे त्या ठिकाणी. चांगला चेंडू. भन्नाट वेग, थोडासा बाउन्स झालाय. सिद्धार्थ आहे स्ट्रायकिंग एंडला. 23 धावा, 7 गडी गमावल्यात समर्थ कृपा काळेश्वर टीमने. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके सजवेल का सिद्धार्थ? एक षटकार त्याने खेचलाय रत्नदीपच्या गोलंदाजीवरती, परंतु कौस्तुभच्या गोलंदाजीवरती खेचेल का? पुन्हा एकदा त्याच दिशेने तशाच पद्धतीचा त्याच अँगलने गोलंदाजी केली आहे कौस्तुभने. डॉट चेंडू निघतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती एक मोठा फटका सजवेल का? पाहायचंय. भरपूर माफक धावसंख्या लगावली आहे स्कोर कार्ड वरती समर्थ कृपा काळेश्वर टीमने. दबाव दबाव आणि दबावच पाहायला भेटतोय सुरुवातीपासून. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन. महिपाल, नयन भगत, रत्नदीप आणि आता कौस्तुभ. पुन्हा एकदा स्विंग अन मिस. गुड लेंथवरती टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकले. शेवटचा चेंडू असतील कौस्तुभचा. 5 चेंडू निर्धाव फेकलेत. काय गोलंदाजी करतोय कौस्तुभ. शेवटचा चेंडू इथे पाहायला भेटेल आणि त्याच्या विरोधात आहेत सिद्धार्थ. बॉलर तयार असेल. चांगला चेंडू. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकच्या मागे. इथे मात्र बॅटर बाद होईल. अजित इथे आउट होतोय. 8वा धक्का पोचतोय. 8वा धक्का पोचतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8ला. माफक 23 धावा. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. दानिश 11 देवबाग या टीमला. देवबाग टीमचा विचार केला तर येणारे चेंडू असतील आपल्याकडे 30 आणि 30 चेंडूवरती धावा बनवायचे आहेत. 24 धावा समर्थ कृपा काळेश्वर टीमच्या विरोधात. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा लास्ट कॉल देतोय. AK स्पोर्ट्स वरवडे टीमचा कॅप्टन आणि संपूर्ण स्क्वॉड आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या लगेच. भरपूर सामन्याला उशीर झाले. अजून 2 मॅच आहेत याची नोंद घ्यायची आपण आणि त्यासाठी तुम्हाला वारंवार इथे कॉल केला जातोय. चोवीस धावांची आवश्यकता. 30 चेंडू 24 धावा. नेक्स्ट मॅच AK स्पोर्ट्स वरवडे आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ. तर यानंतरचा आवाज ऐकाल भाईंदरचा बुलंद आवाज मिस्टर मनीष.
धन्यवाद उत्तमजी मुणगेकर, धन्यवाद अमोलजी जमदाडे. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आज अंतिम रजनी आज आहे, पण अजूनही 5 डाव बाकी आहेत. चौथ्या सामन्याचा दुसरा डाव आणि 5वा सामना, 6वा सामना असं वेळापत्रक बाकी आहे. तर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आयोजकांनी यशाच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे हे आपण ठामपणे सांगू शकतोय. अजूनही आपण जर मदत करण्याची भावना ठेवताय तर तो QR कोड जो तुम्हाला tenniscricket.in वर पाहायला मिळतोय, तो QR कोड स्कॅन करून आपण श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला सहकार्य करू शकता. आणि मदत पाठवताना कॅप्शनमध्ये आपण आपलं नाव पूर्ण लिहा, जेणेकरून आपली नोंद सुद्धा केली जाईल. बिग स्क्रीनवर आणि tenniscricket.inच्या यूट्यूब वाहिनीवर आपण तो QR कोड पाहू शकता. बनेल तशी मदत आपण या शैक्षणिक कार्यासाठी करू शकता. NP स्पोर्ट्सचे नितीन जिवारे, प्रवीण जिवारे, तसेच कोर कमिटी मेंबर मीराबंदर बिग बॅशचे बंड्याजी मसूरकर यांच्या वतीने सुद्धा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाला शुभेच्छा आलेल्या आहेत. टार्गेट सेट झालेलं आहे 24 धावांचं. मानसिकता खूप महत्त्वाची आहे. आपण एकाच कंपनीमध्ये काम करत असताना ती बॉन्डिंग तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे पहिली 2 षटकं जर व्यवस्थित हाताळली तर या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. हेच लक्षात ठेवायचंय. सामना संपण्याच्या अगोदर मनातून पराभूत व्हायचं नसतं, हे लक्षात ठेवा. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि म्हणूनच क्रिकेट त्याचमुळे ओळखला जातो. सस्पेन्स अजूनही या सामन्यामध्ये बाकी आहे आणि पाहूया तो सस्पेन्स बॉलरच्या वतीनं तसाच टिकवून ठेवला जातोय का. स्ट्रायकरसाठी फलंदाज आहेत चैतन्य पाटील, महिपाल. आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अक्षय आणि चैतन्य हे 2 फलंदाज मैदानात सुरुवात देत आहेत आणि यावेळेस पहिल्याच बॉलवर मिसफील्ड झाली. तोपर्यंत फलंदाजांनी त्याच गोष्टींचा फायदा उचलला आणि 2 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. 24 पैकी 2 धावा पूर्ण झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज आहेत पहिल्या षटकासाठी. चांगला आत वळणारा बॉल आहे प्रतिभा गोलंदाजाकडे. धीम्या गतीचा हा इनकट होता. डावकुरा फलंदाजासाठी या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अशाच पर्यायांची निवड करायची. जर समोरच्या संघाची डोकेदुखी वाढवायची असेल तर मग तुम्हाला तुमचे प्रयत्न तसेच द्यावे लागतील. जिंकायचंय हाच निर्धार मनात ठेवायचाय. बॉल तयार. बॅटच्या आउटसाइड एज बॉल फ्लाय सीधा. क्षेत्ररक्षक आहे, थोडे फंबल झाले आणि आता मार्जिन ऑफ एरर 0 ठेवायचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कारण अगोदरच पहिल्या डावामध्ये धावा जितक्या पाहिजे होत्या तितक्या नाही बनवल्या फलंदाजांनी. त्याचमुळे गोलंदाजांवरचं दडपण वाढलेलं आहे आणि गोलंदाज पाहूया कसं दडपणाला सहन करत असताना आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन देत आहेत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. फलंदाजांना रोखण्याचं काम गोलंदाजाने आतापर्यंत योग्य केलंय. फुलटॉस बॉल स्वीप केलंय, गॅप शोधलाय, बॉल मागे सरकतोय, फॉरवर्ड स्क्वेअरला क्लिअर होईल आणि येतोय हा पहिल्या षटकातला पहिला चौकार. 4 धावा. आता आपण म्हणू शकतो की अक्षरशः झाडूच चालवले फलंदाजाने हा चौकार खेचण्यासाठी. कारण तो फुल टॉस ऍडजस्ट करून घेतला. अगदी पायांची स्ट्राईड मोठी करून जमिनीच्या समांतर हा स्ट्रोक त्यांनी खेळला आणि स्वतःला स्विच केलं. पुन्हा एकदा गॅप शोधला, कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. लगातार दुसरा चौकार फलंदाजाच्या वतीनं. 4 धावा. चैतन्यने 2 चौकार खेचलेले आहेत. धावसंख्या पोचते आता 11 वर. 11 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. आणखीन एक स्वीप आणि ते स्वीट कनेक्शन बनवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये सातत्य राखतायत. लगातार 3 चौकार. चौकारांची तिकडी पूर्ण. बघा महिपालने तो चौकार खेचलेला आहे आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा मेबर नाही तुमचा. आमच्याकडे जे अपडेट झाले तेच आम्ही बोलणार.
एक्स्ट्रा मेंबर नाही आहे तुमचा. महिपालने 3 चौकार खेचलेले आहेत आणि 3 चौकार आपल्या संघाच्या फायद्यासाठी. धावसंख्या आहे आता 15 धावा. चला AK स्पोर्ट्स वरवडे, आपण टॉससाठी टॉस बॉक्सच्या जवळ उभं राहा. हिमांशू पाटील, चला आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्या संघाचा कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहीलच. पण AK स्पोर्ट्स वरवडे आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत सोहम, येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकात 15 धावा जमवलेल्या आहेत. पॉवर प्लेचा फायदा उचललाय आणि सुरुवात या षटकाची गडबडली. बॉल खूप जास्त बाहेर ठेवलेला आहे सोहमने आणि त्याचमुळे आता मनासारखं नाही घडत आहे. पहिल्या षटकात जवळपास निकाल स्पष्ट झालेला आहे. मी म्हणालो होतो की मनातून हरायचं नाहीये, पण फलंदाज चांगलीच फलंदाजी म्हणजेच महिपाल यांच्या वतीनं 3 चौकार आपण पाहिले. आपण बार ज्या गोष्टीची गरज नाहीये तीच गोष्ट सातत्यानं हाताळली जाते. सातत्यानं जर अशाच अवांतर धावेंची मदत फलंदाजांना मिळाली तर मग त्यांना जास्त काय मेहनत करायची गरज नाहीये धावांना गोळा करण्यासाठी. समोरूनच गोलंदाज त्या धावा बहाल करतोय. धावसंख्या 17 आणि यावेळेस मोठा फटका गोलंदाजाला. मात्र आता पुन्हा एकदा त्रास, मानसिक त्रास. 6 धावा षटकार. कारण एक्स्ट्राच्या वतीनं हे षटक सुरू झालं होतं. ऑफिशियली एकही बॉल डिलिव्हर्ड झाला नव्हता. थोडासा फ्रस्ट्रेट होता गोलंदाज सोहम आणि त्याचं फ्रस्ट्रेशन अजून वाढवण्याचं काम फलंदाजानं केलं. षटकार खेचून आता स्कोर झालेला आहे तो म्हणजे 23. जिंकण्यासाठी आता एका धावेची गरज आहे. लास्ट रन, शेवटची एक धाव आणि गोलंदाज थोडे सरकलेले आहेत. व्यवस्थित शरीराची काळजी घेऊन गोलंदाजी करा. थोडेसे स्लीप झाले गोलंदाज सोहम. अजूनही एका धावेची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 7 चेंडू धावा बनवलेल्या आहेत 23. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अक्षय घरत आणि आता बॉल मागे सरकलाय. धाव घेण्याची गरज नाहीये कारण ती मिळते मोफत मध्ये. एक्स्ट्रा रन मिळते. व्हाईट बॉलची सामना एकतर्फी झालेला आहे आणि तो जिंकलेला आहे. तो म्हणजे टीम देवबागने हा सामना जिंकलेला आहे. दानिश 11 देवगाव संघ अभिनंदन. चला दानिश 11 आपले कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचा आणि AK स्पोर्ट्स वरवडे हिमांशू पाटील. चला टॉससाठी आपण तयारीत राहायचं. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत.